सो हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचा नाश्ता बनवायचा आहे. तर आज मी साबुदाण्याचे वडे बनवणार आहे. तर कसे बनवायचे मी दाखवते तुम्हाला. तर हे भिजवलेले हे आहे साबुदाणे आणि हे शिजवलेले बटाटे आहे. मिरची घेतलेली आहे मी आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि मीठ दाखवायचं विसरली मी. तर आता हे मिक्स करायचं आहे. कसं मिक्स करायचं मी सांगते. तर आपण मिरची आहे ती कापून टाकलेली आहे. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. शेंगदाण्याचं कूट आहे, म्हणजे थोडंसं जाडसर आपण वाटलेलं आहे. आणि हे शिजवलेले बटाटे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत कापून, की ज्याने मॅश करायला जे आहे सोपं पडेल. तर हे मीठ आहे, मी व्हाईट मीठ टाकलेलं आहे. तुम्ही रॉक सॉल्ट जे आहे ते पण टाकू शकता. तर हे सर्व मी मिक्स केलेलं आहे एकत्र. आणि आता त्याचे जे आहे गोळे बनवून आपल्याला चपटे असे वडे बनवायचे, कारण फ्राय करण्यासाठी वडे हे असे चपटे आपल्याला आकार करायचा आहे. तर तेल तापूनच ठेवलेलं होतं, म्हणजे घेतलं होतं मी. तर हे भरपूर तापलं होतं. तर मी आता साबुदाणे, हे बघा साबुदाणे वडे ते चारही मी त्यामध्ये टाकलेले आहे. तर असं आपल्याला गोल्डन फ्राय करायचं आहे आणि थोडंसं क्रिस्पी झाले पाहिजे, अशा पद्धतीनेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि हे सर्व मी आता एक एक करून त्यामध्ये फ्राय करून घेते. आणि आता तुम्ही बघतच असाल की मी साबुदाण्याचे वडे ते भिजवलेल्या ह्याच्यातच टोपातच काढलेले होते, कारण की आपल्याला भांडी घासायचं आहे. ते ट्रोमा आहे अंकितासारखा. तर ट्रोमा काय असतो मला माहिती नाही, पण ते डायलॉग होता म्हणून मी बोलला. तर ते साबुदाणा भिजवलेला टोप होताच, म्हणून त्यामध्ये मी टाकले वडे, म्हणजे तळून घेतलेले. तर हे बघा. तर आता चहासुद्धा मी बनवत आहे हे साबुदाणे वडे करता करता, कारण चहाशिवाय नाश्ता आपला पूर्ण होतच नाही. तर चहासुद्धा मी बनवला होता. आणि हे सगळे वडे जे आहे ते मी फ्राय करून घेतलेले आहे. आणि जसं की तुम्हाला वाटत असेल सकाळ सकाळी कुठे बटाटे शिजवा वगैरे, तर साधा आणि सोपं एक आयडिया सांगते. जसं की आपण दुपारचं जे आहे ते भात किंवा डाळ असं बनवतोच. मग ते सकाळीच आपण कुकर लावायचा, त्यामध्ये बटाटा आणि आपण भात किंवा आपली डाळ आहे ती त्यामध्ये शिजवून घ्यायची, म्हणजे दोन्ही एकत्र काम होतं आणि जास्त त्रास पण नाही होणार, थोडंसं काम कमी होईल. तर हे ऑलमोस्ट झालेले आहेत साबुदाणे वडे फ्राय करून. आणि त्याच्याबरोबर मी दही खाणार आहे. तर काही लोक जे आहे म्हणजे की ऑलमोस्ट सर्वच खोबऱ्याची चटणी खातात. तर मी दही बरोबर खाते, मला दही बरोबर आवडतं साबुदाणे खायला. तर आता मी ट्राय करते हे साबुदाणे. मस्त क्रिस्पी पण झालेले होते आणि मस्त छान पण झाले होते. एकदम मस्त अशी टेस्ट झाली होती. मला तर भरपूर आवडले आणि मी सर्वांना सुद्धा खाऊ घातले. सो बाय बाय.